तिथून मी श्रद्धाला पिक करणार आणि छोटीला घेऊन मी जाणार आहे. मला एकदम छान वाटतंय, पण तुम्ही माझ्या मामाचं एक गोष्ट करू शकता. आता आम्ही निघालोय घरी आणि खूप जास्त रश होतं, तर आम्हाला खूप वेळ झाला. आणि हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो गाईज, खूप दिवसापासून हेअर कटिंग करायचे होते. सो आज फायनली वेळ भेटला आहे, तर मी चाललो आहे माझ्या फ्रेंडच्या सलूनला, मेहुल हेअर स्टुडिओ. तर चला आपण आता तिकडेच भेटूया डायरेक्ट. चला, तर मी आता आलोय आपल्या भावाच्या सॅलूनला. चला आता जातोय मध्ये. सो हा माझ्या भावाचा सॅलून आहे, मेहुल हेअर स्टुडिओ. सर्वात पहिल्यांदा भाऊ थँक्यू, तू माझ्यासाठी थांबला एवढ्या वेळ. भावाला खूप भूक लागली होती, पण त्याने फक्त माझ्या एका शब्दावर तो मला बोलला मी थांबतोय म्हणून. तरी पण मी लेट झालो, तरी पण भाऊ घरी नाही गेला. सो थँक्यू. तर चला गाईज, माझी फायनली हेअर कट करून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही कसे केले आहे माझे हेअर कट. मेहुल खूप छान केले. मेहुल भावा, मला तर आवडली भाई. चला तर गाईज, आपली हेअर कट करून झालेली आहे आणि आता आपण निघतो घरी जाण्यासाठी. तर चला आपण आता डायरेक्ट घरीच जाऊन भेटूयात. 2 hours later. मी सॅलूनमधून घरी आल्यानंतर फ्रेश झालो, जेवलं वगैरे. तेवढ्यात मला श्रद्धाचा फोन आला. आपली जी छोटी आहे शिवाज्ञा, तिची तब्येत जरा कालपासून जरा डाऊन आहे. सो तिला आता जरा जास्त त्रास होतोय. सो आता मी चाललोय बोईसरला, म्हणजे सासरवाडीत. तिथून मी श्रद्धाला पिक करणार आणि छोटीला घेऊन मी जाणार आहे हॉस्पिटलला. तर आता मी निघतोय. सो आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. सो गाईज, आता मी निघालो आहे आणि माझ्यासोबत आहे माझा भाचा. पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये तो येतोय समोर. सो शौर्य, तुला कसं वाटतंय मामाने युट्यूब चॅनल ओपन केलंय त्याबद्दल? मला एकदम छान वाटतंय, पण तुम्ही माझ्या मामाचं एक गोष्ट करू शकता. काय? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. अरे वा. शौर्य गाईज, तुम्हाला शौर्यने सांगितलंय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या व्हिडिओला कमेंट आणि लाईक आणि शेअर करण्यासाठी शौर्यने सांगितलेलं आहे, राईट? येस. हां, अजून काय सांगणार तुम्ही ऑडियन्सला? अजून काय नाही, बाकी आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके. म्हणजे शौर्य, तू माझ्यासोबत बोईसरला येतोय. आज का बोईसरला येतोय माझ्यासोबत? मला माझ्या छोटी बहिणीला भेटायचं आणि मी त्याच्याशी खूप एक्साइटेड आहे. ओके, तिला भेटण्यासाठी तिला खूप तू एक्सायटेड आहेस, राईट? हां, राईट. ओके. मग तू तेवढ्या दिवसापासून तिच्याकडे आला नाही भेटायला? हा, कारण की ती बोईसरला होती ना. आपल्या राऊंडनगरकडे असली असती कुरगावला, तर मी आता भेटून पण आला असता. अच्छा, ती लांब आहे म्हणून तुला जायला भेटत नाही का? हा. का तुला कोणी घेऊन जात नाही? नाही, मला लांब पडतं ना बोईसर आणि हे राऊंडनगर 7 किलोमीटर आहे ना. ओके. आता गेला तर मी सायकल घेऊन राऊंडनगर ते कुरगाव परत. ठीक आहे. सो आम्ही आलोय श्रद्धाच्या मम्मीच्या घरी. बेल तर दिलेली आहे, पण बघूया दरवाजा कोण उघडते. यस श्रद्धा, चल निघूयात आपण. रेडी आहेस ना तू? हे बघ, आमचे बाबू पण रेडी आहे. चल शौर्य, पटकन निघूया, चल लेट होते. चला, लेट्स गो. सो आपण चाललोय शिवाज्ञाला हॉस्पिटलला घेऊन. श्रद्धा आलेली आपल्या बाबूला घेऊन. तर चला आपण याला आता हॉस्पिटलला भेटूयात.
आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये शिवाज्ञाला घेऊन जातो तेव्हा नेहमी असा पाऊस लागतो, नेहमी पाऊस लागतो असं. आणि अशा प्रकारे साहिल ड्राईव्ह करत आहे आणि आमच्यासोबत आहे माझा भाचा शौर्य, सो की आज तिच्या छोटी सिस्टरला भेटायला आलाय. सो आम्ही हॉस्पिटलच्या खाली आलेलो आहेत आणि रिमझिम पाऊस असल्यामुळे शिवाज्ञाला छत्रीमध्ये घेतो. तिला पावसाचा एकही थेंब तिच्या अंगावर पडू द्यायचं नाहीये. बंद कर शौर्य, गाडी लॉक कर. चला तर आपण चाललोय आता हॉस्पिटलमध्ये आपल्या शिवाज्ञाला घेऊन. आम्ही शिवाज्ञाला घेऊन आलोय साई तिरुपती हॉस्पिटलला. हॉस्पिटलमध्ये बघा किती गर्दी आहे. सो आमचा नंबर खूप लेट आहे. सो गाईज आता आम्ही चाललोय घरी. खूप जास्त रश होतं त्याच्यामुळे कम से कम 2 ते 2.5 तास आमचे तिकडे गेलेले आहेत. तर आता चला आम्ही निघतोय आता घराकडे. सो आता आम्ही निघालोय घरी आणि खूप जास्त रश होतं तर आम्हाला खूप वेळ झाला आणि डॉक्टर बोलले की सगळं व्यवस्थित आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. चलो आता आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन भेटूया. गाईज श्रद्धाला तिच्या आईच्या घरी सोडलेलं आहे आणि मी आणि शौर्य चाललोय आता घरी. ॲक्च्युली बाळाची तब्येत ही 2 दिवसापासून थोडं डाऊन वाढत होती, त्यासाठी आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. ॲक्च्युली डेलीच्या ॲक्टिव्हिटीजप्रमाणे आम्हाला 2 दिवस जरा थंड वाटत होती, म्हणून तिला हॉस्पिटल जायचं कारण होतं. सो ते आता आमचं काम झालेलं आहे आणि मी आणि आता शौर्य निघालो आहे घराकडे. सो हा आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा ब्लॉग जितकं शेअर करता गाईज तेवढं शेअर करा. चलो बाय बाय, गुड नाईट. I got something to say. I'm just so sick of hearing everyone complain. I know it's tough and I know there's pain, but hitting bottom is the only way to change. So I'll keep hustling.